आता आपण पाहणार आहोत सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड करण्याची एक्सपेरिमेंटल मेथड. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी means center of the mass. So it is defined as it is a point of a body at which whole mass of the body is supposed to be concentrated. Okay, ही definition easily समजत नाही, सो आपण पहिल्यांदा एक्सपेरिमेंट काय आहे ते पाहूया. टू फाइंड CG of rectangular object, suspend object at any point along the perimeter. Means rectangle च्या perimeter वरील कोणताही point ला body suspend करा. So this is a rectangle of width W or B and height H. To find CG of this rectangle, suspend body at any point, and when it gets balanced, draw a vertical line from the point of the suspension perpendicular to the ground. सो इथे आपण वर्टिकल लाईन काढली, बॉडी परफेक्टली बॅलन्स झाल्यानंतर. सो नेक्स्ट स्टेप इज चेंज पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड फॉलो द सेम प्रोसिजर. सो आपण पॉइंट ऑफ सस्पेन्शन चेंज करूया. समजा बॉडी इथे सस्पेंड केली. सो पूर्णपणे बॉडी बॅलन्स झाल्यानंतर आपण वर्टिकल लाईन ड्रॉ करणार आहोत. सो ड्रॉ अ वर्टिकल लाईन फ्रॉम द पॉइंट ऑफ द सस्पेन्शन perpendicular to the ground, then change the point of the suspension and follow the same procedure. जेव्हा बॉडी बॅलन्स होईल, ऑसिलेट करायची थांबेल, त्यावेळेला आपण वर्टिकल लाईन ड्रॉ करूया. सो इथे इंटरसेक्शन ऑफ दी ऑल दी लाईन्स गिव्स दी सेंटर ऑफ दी ग्रॅव्हिटी. सो इथे आपल्याला पाहायला मिळेल की जो आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतो तो B/2 और अँड H/2 वर असेल. मीन्स हाईटच्या सेंटरला अँड विड्थच्या सेंटरला. टू फाइंड CG of the triangle, follow the same procedure. Take a rectangle, then suspend at any point along the perimeter of the triangle. So this is the point of the suspension. After the suspension, body will oscillate for certain time. Then when body get balanced, draw a vertical line from the point of the suspension. Preview. So this is vertical line perpendicular to the ground. Then change point of the suspension and follow the same procedure. Take any point anywhere. So this is the point after the balancing. Preview. Draw vertical line perpendicular to the ground. So this is line. Then change the point and follow the same procedure. At least 2 points are necessary for Preview. finding CG, and if we increase the number of point of suspension, we can find CG very accurately. Here intersection of the line is nothing but the CG of the body. After the observation,
we can say that Preview. CG is lies at h by 3 from the base. Now, to find CG of the semicircle, we are going to follow the same procedure. Here, this is the semicircle or half circle. इथे आपण सेम प्रोसिजर अप्लाय करणार आहोत. इथे हाफ सर्कलच्या सर्कम्फरन्सला किंवा डायमीटरच्या कोणत्याही पॉईंटला आपण सस्पेंड करणार आहोत. जेव्हा बॉडी परफेक्टली बॅलन्स होईल, मीन्स ऑसिलेट होण्याची थांबेल, त्यावेळेला आपण वर्टिकल लाईन ड्रॉ करणार आहोत. सो ड्रॉ ए लाईन फ्रॉम द पॉईंट ऑफ द सस्पेन्शन परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. सो इथे आपल्याला एक वर्टिकल लाईन मिळेल. देन चेंज द पॉईंट ऑफ द सस्पेन्शन. जेव्हा आपण पॉईंट ऑफ सस्पेन्शन चेंज करतो त्यावेळेला थोडीशी बॉडी ऑसिलेट होईल, आणि जेव्हा बॉडी ऑसिलेट होण्याची थांबेल, मीन्स इक्विलिब्रियम अचीव होईल, त्यावेळेला मीन्स परफेक्टली बॅलन्स झाल्यानंतर आपण तिथे एक वर्टिकल लाईन ड्रॉ करतो. सो इथे पण आपण एक वर्टिकल लाईन ड्रॉ करणार आहोत. आणि पुन्हा पॉईंट ऑफ सस्पेन्शन चेंज करणार आहोत. सो इथे आपण पुन्हा पॉईंट चेंज केला. आपण कोठेही पॉईंट घेऊ शकता. जेव्हा बॉडी बॅलन्स होते तेव्हा पुन्हा एकदा आपण वर्टिकल लाईन काढूया. सो इथे 3 लाईन्स आहेत आणि त्याचा इंटरसेक्शनला आपल्याला CG मिळालेला आहे. सो जर तुम्ही इथे मेजर केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे CG 3/2 वर आणि बेसपासून 3r/4π वर असतो. सिमिलरली आपण कोणत्याही ऑब्जेक्टचा CG फाइंड करू शकतो एक्सपेरिमेंटल मेथडचा यूज करू. सो वी कॅन फाइंड लोकेशन ऑफ द CG ऑफ द ईच ऑब्जेक्ट. बट हेवी ऑब्जेक्टचा CG आपण अशा प्रकारे फाइंड करू शकत नाही. सो आपण ह्या एक्सपेरिमेंटल मेथडचा यूज करून आपण एक ॲनालिटिकल फॉर्म्युलेज डिराईव्ह केलेले आहेत. सो आपण त्याचा यूज करून डिफरंट ऑब्जेक्टचे CGs आपण फाइंड करतो. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आता पुढील एक्सपेरिमेंट्स पाहूया. हा एक कोल्ड्रिंकचा कॅन आहे आणि आपण हा एका पॉईंटवर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा बॅलन्स होत नाही, कॉज ज्या ठिकाणी आपण हा कॅन ठेवलेला आहे तो पॉईंट आणि CG मधून पास होणाऱ्या लाईनचा पॉईंट हा डिफरंट आहे. मीन्स CG मधून वर्टिकल जी लाईन आपण काढतो ती जिथे आपण कॅन ग्राउंडवर ठेवलेला आहे तिथून पास झाली पाहिजे, अदरवाईज इट विल नॉट गेट बॅलन्स. सो व्हॉट टू डू, आपण थोडंसं पाणी घेऊया त्यामध्ये. तर काय होतं, पाण्यामुळे बॉडीचं वेट किंवा मास हे बॉटम साईडला जास्त होतं आणि टोटल बॉडीचा CG हा खाली जातो. मीन्स वी लोअर दी CG. सो त्यामुळे त्या CG मधून वर्टिकल लाईन पास केली तर ती लाईन ही जिथे आपण हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्यातून पास होते आणि त्यामुळे हा ऑब्जेक्ट बॅलन्स होतो. आपण हा सेकंड एक्सपेरिमेंट करूया. इथे 2 फोर्क आहेत. तर
फोक बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. तो ज्या पॉईंटला बॅलन्स होईल तो म्हणजे असेल त्या फोकचा CG. समजा आपण दोन फोक एकमेकांमध्ये अडकवले तर त्या दोन फोकचा CG बदलेल. कॉज इंडिव्हिज्युअल फोकचा CG आपण फाइंड केला सिम्पली बॅलन्स करून, आणि अशा प्रकारे दोन फोक जेव्हा आपण एकमेकात अडकवतोय तेव्हा त्याचा CG बदलेल, आणि तो आपण पाहतोय की तो आता CG कुठे येतो. ज्या पॉईंटला ही बॉडी परफेक्टली बॅलन्स झालेली आहे तो पॉईंट असेल CG. पण इथे एक गंमत पहा, हा CG जो आहे तो त्या टोटल बॉडीच्या बाहेर आहे. मीन्स त्या बॉडीमध्ये CG नाही. CG हा बॉडीच्या बाहेर आहे. ओके, तो इथे दोन्ही फोक बॅलन्स झालेले आहेत आणि आपल्याला CG मिळालेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशाच प्रकारे आणखी व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आमच्या क्लासरूमला भेट द्या किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा.